नमस्कार, आज आपण बनवत आहे भेंडीची भाजी। पुष्कळ जणांना भेंडी आवडत नाही कारण ती भाजी चिकट होते, पण आपण आज जी भाजी बनवत आहे ती बिलकुल चिकट होणार नाही। एकदम मस्त अशी मोकळी होईल आणि खायला सुद्धा खूप मस्त लागेल। तर चला मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। भेंडी आपल्याला पाण्याने छान धुवून घ्यायची आहे। लगेच धुतल्यावर भेंडी कापायची नाही, त्याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। सुकवून म्हणजे उन्हामध्ये नाही, पंख्याखाली सुकवून घ्यायचं आहे किंवा एखाद्या कपड्याने तुम्ही भेंडी पुसून सुद्धा घेऊ शकता। ओली भेंडी कापायची नाही। ओली जर भेंडी तुम्ही कापली तर भेंडीची भाजी चिकट होते। भेंडी आपण कोरडी करून अशा प्रकारे कापून घेतलेली आहे। भेंडीच्या भाजीसाठी आपल्याला काय काय पाहिजे ते बघूया। 7-8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे। 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि 3 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। या ठिकाणी बघा कढईमध्ये तेल तापलेलं आहे। आता आपण यात 1 छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरं तडतडून झालेलं आहे। आता आपण यात टाकत आहे कांदा आणि मिरची। कांदा आपण थोडा परतून घ्यायचा। कांदा बघा थोडा परतून घेतलेला आहे। आता आपण यात लसूण टाकू। लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व आपण छान परतून घ्यायचं। या ठिकाणी बघा कांदा आपला गुलाबी रंगावर आलेला आहे। आता आपण यात टाकत आहे 1 छोटा चमचा धने पावडर, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि 1 छोटा चमचा आमचूर पावडर। हे सर्व आपण तेलामध्ये टाकलेलं आहे। याला जास्त परतायचं नाही, फक्त तेलामध्ये मिक्स करायचं आणि लगेचच यात आपण भेंडी टाकायची आहे। भेंडी आपण टाकून घेतलेली आहे। आता यात टाकत आहे अर्धा छोटा चमचा सोप। सोपीमुळे चव खूप मस्त येते। आणि आता टाकलेलं आहे चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला गॅसचा जाळ मीडियम करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला 5 ते 7 मिनिटं अशी शिजवायची आहे। यावर झाकण ठेवायचं नाही आणि मध्ये मध्ये याला परतत राहायचं। भेंडीची भाजी परतून 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। आता आपण या भाजीवर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। आता आपण ही भाजी चेक करूया। भेंडीची भाजी बघा तयार झाली आहे। भेंडी आपली नरम झालेली आहे। अशा प्रकारे बघा भेंडीची भाजी एकदम मस्तपैकी मोकळी झालेली आहे, बिलकुलही चिकट झालेली नाही। आता आपण गॅस बंद करू आणि याच्यावर कोथिंबीर टाकू। अशी भेंडीची भाजी जर तुम्ही मुलांच्या डब्यावर दिली तर ती नक्की आवडीने खातील। एकदम मस्तपैकी मोकळी अशी भेंडीची भाजी आपली तयार झाली आहे। भेंडीची भाजी बनवताना जर आपण या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपली भेंडीची भाजी बिलकुल चिकट होत नाही, अशा प्रकारे मोकळी बनते। अशा प्रकारे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।